तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। बांधकाम कामगार योजनेमध्ये पात्र सर्व लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधकाम कामगारांसाठी गुड न्यूज दिलेली आहे। काय गुड न्यूज आहे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया, त्यामुळे तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्वावर एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा कार्यक्रम जो खऱ्या अर्थाने आमचा पायवा आहे। मोठ्या इमारती दिसतात पण ते बांधणारे हात मात्र दिसत नाहीत। मोठ्या इमारती दिसतात पण त्यामध्ये गळलेला घाम दिसत नाही, आणि म्हणून या इमारती बांधणारे हात, तिथे गळलेला घाम याचं काय मोल आहे हे देखील समजलं पाहिजे। आणि म्हणून या विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण नोंदणी सुरू केली। मी ओमप्रकाश यादव यांचं देखील अभिनंदन करेन। त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर यामध्ये अत्यंत गती आणली, आणि संभाजीरावांसारखा एक मार्गदर्शक मिळाल्यानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हे काम आपल्याला होताना दिसतंय। आणि म्हणूनच या ठिकाणी 12 लाखापेक्षा जास्त नोंदणी आता झाली आहे, पण आपलं टार्गेट 25 लाखाचं आहे। 25 लाखाची नोंदणी आपण पूर्ण करणार आहोत। आणि पूर्वी कामगारांकरता केवळ 38 कोटी रुपये खर्च झाले होते। या सरकारमध्ये आतापर्यंत 450 कोटी रुपये खर्च झाले आहेत। आज पुन्हा 104 कोटी रुपयाचा धनादेश हा आपण त्या ठिकाणी सुपूर्द केला आहे। आणि हा जो आमच्याकडे पैसा आहे हा आमचा पैसा नाही, आम्ही या पैशाचे विश्वस्त आहोत। हा तुमचा पैसा आहे, बांधकाम कामगारांचा पैसा आहे, तुमच्याकरता जमा झालेला पैसा आहे। त्यामुळे यातली पै न पै ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत। आणि मला आनंद आहे, ज्या योजना आपण सुरू केल्या, नोंदणी केल्यानंतर त्याला थेट निधी देण्याची योजना असेल, टूल किट देण्याची योजना असेल, प्रशिक्षण देण्याची योजना असेल, आज अत्यंत चांगल्या प्रकारे महारेरा आणि क्रेडाई यांच्या माध्यमातून उत्तम अशा प्रकारचा करार या ठिकाणी झाला, की ज्या करारामध्ये 500 ट्रेनर आपण तयार करणार आहोत। आणि त्या माध्यमातून प्रत्येक बांधकाम कामगाराला